नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील पाणीव येथील ज्ञानदेव घुले हे गेली 20 वर्षांपासून भारत भ्रमण करतायत। संपूर्ण भारतभर ते भगवा झेंडा लावलेल्या त्यांच्या बुलेटवर फिरत आहेत। भारतातील सर्व यात्रा तीर्थक्षेत्रांचे दर्शन ते करत आहेत। यावेळी आलेले अनुभव बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले आहेत। तर या भारत भ्रमणविषयी अधिक सविस्तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। बारामती झटक्यामध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर आणि या पालखी महामार्गावरून आज आपण एक पाहतोय की एक साधू महाराज आहेत, त्यांच्या बुलेटवर हर हर महादेव अशा पद्धतीने लिहिलेलं आहे। तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांच्या या बुलेटला 5 झेंडा आहेत, भगवा झेंडा आहे। आज हे महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, हिंदू म्हणलं की अंग असं सळसळून येतं। आणि ह्यांचं पाहिलं तर आपण हे हर हर महादेव लिहिलेलं आहे आणि ही भगवी पताका जी आहे ही त्यांच्या गाडीवर आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं हे महाराज तरी आहेत कुठून। नमस्ते, तुमचं बारामती झटकेमध्ये सहर्ष स्वागत आहे। आपलं गाव, नाव आणि कुठं राहता सांगा। माझं नाव आहे, जन्म नाव म्हणलं तर ज्ञानदेव बळेबा घुले असं नाव आहे माझं। पण नंतर मी धार्मिक कार्य करत असताना मला एक बाबांचे आशीर्वाद लाभल्यापासून माझं एक पुराणगिरी असं एक मला आखाड्याचं नाव मिळालेलं आहे। आणि मी राहतो गुलेनगर पाणीव, माळशिरस तालुक्यात, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्रामध्ये। आणि मी एक म्हणजे कायम असं आपलं भारत भ्रमणमध्ये असतंय माझं जीवन पहिल्यापासून। शक्यतो जास्त कुठले भारतामध्ये कुंभ असो, कुठं काय समजा जे यात्रा चालत असेल, ह्या सर्व यात्रेमध्ये मी सरासरी भारत भ्रमण माझं चालू आहे। गेले 20 वर्ष झालं, 25 वर्ष झालं। म्हणजे मोटरसायकलवर भारत भ्रमण करता? मोटरसायकलवर भारत भ्रमण असते। तुमचा या ठिकाणी घरी असल्यानंतर धार्मिक नित्यक्रम काय वगैरे असतो? रोजचा नित्यक्रम म्हणलं तर आमचे ते जे मायावा एक देवस्थान आहे चिंचणीचं, त्या देवी मायावाची माझे मी निजम भक्त आहे पहिल्यापासून। आपलं जन्मस्थळ आमच्या घरात ते आमचं दैवत जय बिरोबा आणि जय माया काय असल्यामुळं आम्ही ते त्याचे निजम भक्त राहतो की आपल्या त्याची सेवा काय असेल ते आपण पूजापाठ दरवर्षी ठरल्याप्रमाणे ते नित्यनियम रोजचं कार्य असतं आपलं। आणि इतर असं म्हणजे इथं नसेल तर मी असं भारत भ्रमणमध्ये असते आपले, हे काय भक्ती मार्गामध्ये असतोय। कुठल्या बी म्हणजे समजा नाशिक असो, हरिद्वार असो, रामेश्वर असो, कन्याकुमारी असो, हावडा, कलकत्ता, कुठे म्हणजे समजा गंगासागर असो, कुठे बी देशामध्ये म्हणजे गरवाल असो किंवा अमरनाथ असो, बद्रीनाथ असो, केदारनाथ असो, किंवा हे समजा नर्मदा परिक्रमा असो, ओंकारेश्वरला असो, उज्जैनला असो, असं तिथल्या काय वृत्तीसाठी तिथला जे काय वार्षिक हे असतो त्यावेळेस मी जाण्याचं माझं म्हणजे पहिल्यापासून अगदी हेच असते, कंपल्सरी ठरल्या पहिल्यापासून। म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही भारत भ्रमण केलं आणि तीर्थक्षेत्र असणारी, प्रख्यात असणारी स्थळांना भेट दिली। पण मला एक सांगा, ह्या तीर्थस्थळांना किंवा धार्मिक स्थळांना भेट दिल्यानंतर कसं वाटतं? खरं अगदीच आपले हिंदू संस्कृती आपल्याला आनंद वाटतो सगळीकडे बघ। आता मी परवा जम्मू काश्मीरला गेलतो वैष्णोदेवी दर्शनला, तिथे एक असं हिंदू एक शाखा होती। मग त्या शाखेमध्ये मला त्याने बोलवणं झालं, आम्ही तिथे गेलो, त्या आम्हाला त्यांनी त्याचं आमचे फोटोही काढून घेतले, सगळे आम्हाला ते कागदपत्र हे दिलं आम्हाला। अमरनाथ यात्रेचे ते सगळं हिंदू परिषदमधनं सेवा झाली जम्मूत। आता मग तिथून परत मग अमरनाथ यात्रा करून आलो मी, परत आम्ही जम्मूला राहिलो कटऱ्याला 1-2-3 दिवस। आणि तिथे एक असं म्हणजे कोणी ते एक होते असे सेवादारी, एक मिरताई नगर असं काय म्हणजे तिथं एरिया होता, कुलशेर कुमार असं नाव दिलेलं होतं। हॉटेल व्यवस्था होती सगळ्या हिंदू, म्हणजे आमची एकच गर्जना होती की इंडिया मोतन हिंदुस्तान हमारी आहे असं आपलं चालूच असायचं। आम्ही आपलं ते म्हणजे देशयात्रे ह्याच्यात होतो, त्यामुळं आम्हाला काय बाकीचे कशाचं आम्ही फक्त हिंदू बस म्हणले यात समाधान। हिंदूच्याच ह्याच्यात आमचं जीवन म्हणजे हिंदूसाठीच आम्हाला वाटतं की हिंदू हे आपण हिंदुस्थान आपला आहे, आपल्या हिंदुस्थानामध्ये आपली संस्कृती असावी,
किंवा आपल्याला आपल्या हिंदूमध्येच आपल्याला जीवनाचा एक रम्य किंवा आनंद वाटतो. म्हणून आम्ही या हिंदू संस्कृती या कार्यक्रमामध्ये पहिल्यापासूनच आपलं जीवन असतं. या आता तुम्ही हे हिंदूचं भारत भ्रमण वगैरे करता, तुम्ही लग्न वगैरे केलेलं आहे का? हो, माझं लग्न वगैरे झालेलं आहे. म्हणजे संसार करून तुम्ही भारत भ्रमण करताय. हो, मग एक समाजामध्ये काय संदेश देताल खरं? समाजामध्ये म्हणजे काय, आता एकच की संदेश बाबा, हे हिंदू संस्कृती आपली टिकावी. हिंदूसाठी आपण काहीही असलं तरी हिंदूच्या हे ना आपण आपलं जीवन जगावं. हिंदू संस्कृती आपली जागृत राहावं. आपली विश्व का कल्याण हो, भारत माता अखंड राहो, आत्या बंद करू. ईश्वर सर्वांना पण नका नाही विसरू आपल्या वडिलांना, असं आमचे रोजचं म्हणजे नित्य कार्यातच आमचा विषय असते. त्यामुळं हिंदूसाठी काय सगळी कोण आपली शांतता लाभावी. द्वैता कुठल्याही गोष्टी आपल्या देशामध्ये काय गोष्टी नसा होते सुरुवात या हिशोबानं आम्ही आपलं हिंदूचा म्हणजे पहिल्यापासून आम्ही स्वीकार केलेला आहे. आणि हिंदूसाठीच आमचं काय असेल ते जीवन आम्ही हिंदूसाठीच आतापर्यंत म्हणजे सगळं हे केलेलं आहे. आता तुम्ही बरंचसं सांगितलं भारत भ्रमणचं, वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलं आहे तुम्ही. हो, भरपूर. तर मला एक सांगा की हे प्रवास करीत असताना तुम्ही कशावर केलेला आहे? हे पहिल्यांदा प्रवास मी पहिल्यांदा एक 25-30 वर्षे आळंदी ते पंढरी ज्ञानेश्वर माऊलीच्या वारीत पायी प्रवास केला. काय आता ते म्हणजे एक 50 वर्षाचा काळ आहे. साधारणतः 1980-81 आसपास मी पहिल्या वारीला गेलो आळंदीला. पायी होतो. 30-35 वर्षे माझे तसे म्हणजे पायी गेले. आणि काही काळानंतर समजा ह्या हिंदू संस्कृतीचा आनंद आहे असं समजून आपण जीवन तसंच म्हणजे अगदी नित्यनेम कार्य करत राहिलो. आपल्याला आनंदी आनंद सगळं जीवन आपलं म्हणजे सफल झालं. त्यापुढं काय माझा म्हणजे खूप मोठा संसार उभा झाला. यापुढं आणि असं म्हणजे माझे काय मुलांचं म्हणजे मी एक संसारिक आहे, मी गृहस्थी आहे. काय माझं असं सगळं म्हणजे मला आईवडील, माझे घरदार, शेतीपाडी, मुलं बाळं सगळं असं. एक माझा मुलगा आता या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्याच्यातनं त्या तुमच्या कमांडर कंपनीतर्फे पॅरा कमांडरमध्ये इंडियन स्पेशल फोर्समध्ये माझा एक मुलगा दाखल झाला 1-2 वर्षापूर्वी. असं त्यासाठी हिंदू संस्कृती आम्ही एक सगळी कोणतं म्हणजे हिंदूचाच आम्हाला एक अभिमान असतोय. आणि त्या ह्यानंच सगळं म्हणजे समजा नाही एवढ्या देशामध्ये आपल्या काय लोक घुसखोरी करते किंवा काय चाललंय भानगडी, मग आपले सरकार चांगलं असावं, असं असावं, ते सगळीकडचं लक्ष असावं किंवा सगळ्या लोकांची त्यांनी हे असं एक आमच्या मनातच म्हणजे आमच्या रक्तातच म्हणजे हे असतंय. म्हणून आम्ही ते हिशोबाने जीवन करतो. बरं मला एक सांगा, हे आता सध्या तुम्ही प्रपंच करताय, प्रपंच संस्कार करून मुलं चांगली उच्च शिक्षित केली आणि देशासाठी हे आणि हे काय तीर्थस्थळ आहे त्याला भेट देत आहे तुम्ही. आता सध्या उन्हाची, आता इथं जवळजवळ 1 वाजली, उन्हाची तिरीप चालू आहे. उन्हाळ्याने तुम्ही मोटरसायकलीवर, आता तुमचं वय किती आहे? माझं वय साधारणतः आता बघा एक 60-65 असेल. 65 वर्षामध्ये सुद्धा तुम्ही आता मोटरसायकल नेमकं चाललाय कुठं? आता मी आळंदीला निघालोय. आळंदीला 727वा संबंधित सोहळा आहे ज्ञानेश्वर माऊलीला. पहिल्यापासून एक गेले 50 वर्षे मी ह्या सोहळ्याला हजर असतोय. म्हणजे माझे 10-15 वर्ष होतं साधारणतः. तसं आता पहिल्या तारखा काय एवढ्या करेक्ट नव्हत्या, पण पुढे ज्यावेळेला मतदान कार्ड हे आम्हाला काय आधार कार्डही मिळालं त्यावेळेला तारखा आम्हाला ते टाकून मिळाल्या. नंतर तसं म्हणजे माझं वय 65-70 पर्यंत वय माझं असेल. बरोबरच्या माझे मुलं रिटायर झाले 70च्या आसपास आहे. मला एक सांगा, तुम्हाला बसायला बुलेट आहे, तुमच्या भाग्याला पुढं भगवा ध्वज आहे, डोक्याला सुद्धा भगवा आहे आणि खांद्यावर घोंगडे आहे, त्याचं काय गमत काय? हे जे खांद्यावर घोंगडी आमची असते ते आम्ही एक आमचं एक समाज म्हणजे आम्ही एक धनगर समाजाचे आहे. आमची कुळ हे म्हणजे एक पिढी जात आहे कुळी. आणि मग त्यामध्ये आम्हाला हे आरेवाडी बिरोबा एक देवस्थान, हे घोंगड्या आमच्या खांद्यावर कांबळा असतो ते आमच्या धनगराचा. आरेवाडी बिरोबाने आमच्या पाठीमागं म्हणजे जे असं म्हणजे मोठे मोठे आमच्या आरेवाडी बिरोबाची स्थान आहे. ते पटवून म्हणून एक कोल्हापूर जिल्ह्यात आहे. अजून हुलदून तिथे एक मालिका आहे म्हणून स्थान आहे. मग तिकडे सगळीकडे आमचे चिंचणी मायाकाला मायाकाचं एक घोंगड्याचं आमचं मान असते. आमचं एक दूध असते पारंपरिक आमच्या दैवत मायाकाचं एक दूध, एक 7वाज दूध म्हणून आम्ही ते शिजवतो. ते दरवर्षीप्रमाणे ते दुधाच्या वेळेस आम्हाला हे मायाकाच्या बिरोबाच्या कांबळ्याची घोंगडीची गरज असते. त्याच्या वेळेला आम्ही ते करूच शकत नाही. असं काय किंवा पहिल्यापासून आमच्याकडे ते मेंढे व्यवसाय असल्यामुळे ते घोंगडी आम्हाला ते म्हणजे सगळंच बाबा घोंगडी आपल्याकडे पाहिजे असं म्हणून आमचं जे एक जीवन असते घोंगडीचं. आपण पाहिलं की हे महाराज आहेत, हे माळशिरस तालुक्यामधले महाराज आहेत. ह्यांचं भिले वस्ती पाणीव तालुका माळशिरसमध्येच गाव आहे आणि त्यांनी भारत भ्रमण केलेलं आहे. या भारतामधील जे काय प्रमुख तीर्थस्थळ आहे ती त्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आहेत आणि ते त्यांच्या रक्तामध्येच हिंदू आहे आणि त्यांनी गाडीवर हर हर महादेव असं पूर्णपणे लिहिलेलं आहे.
आणि त्यांच्याप्रमाणे त्यांनी शंख वाजवला आहे. त्यांच्या गाडीला सुद्धा त्रिशूल आहे. अशा पद्धतीनं असणारा हा यांच्यामध्ये जरी समजा शंकराचं गुणधर्म असलं तरी सुद्धा ज्या आपण समाजामध्ये जन्मलो त्या धनगर समाजाचं घुंगडं ते खांद्यावर घेऊन भारतभर फिरत आहे. त्यामुळे समाजामध्ये एक चांगला संदेश दिला आहे की आपण कुठेही असू द्या, हिंदू म्हणून राहावा, परंतु आपली जी काही संस्कृती आहे, आपण ज्या कुळात जन्माला आलो आहे त्याचं सुद्धा आपण समर्थन केलं आहे असे हे महाराज आहेत. निश्चितपणे महाराज तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया भावना आहेत त्या आम्ही समाजापर्यंत पोचवू. तुम्ही आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल बारामती घटका यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. राम राम. हर हर महादेव. काय विषय आहे